नमस्कार, मी सूरज शिंदे. ही जानाई डेअरी फार्म, अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे आणि नजीक शिंदेमळा आमचा गोठा आहे. चला बा दाखवतो तुम्हाला गोठा. मुक्त संचार गोठा आहे बघा आमचा. मुरगाशी सोय केली बघा आपण. जे बंकर म्हणतात ना, ज्या साठवण ज्याला साठवण करतो आपण, म्हणजे मुरगासा ज्याच्यात, त्याला बंकर म्हणतात. तर आता आपला एक भरलेला आहे, आता अजून दुसरा भरायचा आहे. थोडासा वेळ आहे म्हणून म्हणलं भरायचं राहिलं आहे आपलं. आणि कालवडींचं ह्याचं बघायचं म्हणलं तुम्हाला, हे दुधाच्या कप्पा आहे बघा. दुधाच्या गायींचा कप्पा आहे. ही अक्काची कप्पा आहे ना, ही दुधाच्या गायींचा कप्पा आहे. आणि ही जी कालवडी ती 1 2 3 4 5 6 7 कालवडीत ह्याच्यात. ही गाबन कालवडीत बघा, 5व्या 6व्या 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात एका 2 यायला झालेल्या आहेत त्या, ती अशी घेतल्या. आणि ह्याच्यात जी कालवडीत ना, ह्या कालवडी तिथून ज्यावेळेस दुधाची तूट होती, दूध आपण 2-2.5 महिना 3 महिने दूध देऊन इथं आल्यानंतर ना, चेक झाल्यानंतरच ह्या कप्प्यात टाकतो आपण कालवड. म्हणजे ह्या कप्प्यात लहान असताना जे सोडायचं ते डायरेक्ट चेक झाल्यावर गाभण आहे असं समजल्यावरच आपण इकडे टाकायची ती कालवड 2 नंबरच्या कप्प्यात. आता हे जे अंतर आहे ना, शेड जे आडवं शेड दिसते ना तुम्हाला, 110 फूट लांबीचं शेड आहे आणि आडवं 28 फूट त्याची रुंदी आहे. ती पलीकडल्या बाजूचं शेड बघताय तुम्ही ती. आणि हे आपली जुनं शेड होतं, पोल्ट्री फार्मचं शेड होतं. मग त्याचा वापर आम्ही अशा पद्धतीने केला आहे. इकडं मुरगासाला जागा ठेवली, ही गव्हाण केली. म्हणजे काय होतं, आमच्याकडे बिहारी राही कुणी नाही. आमचा भाऊ, आमचा आई वडील 2 जण 3 जण आहे. ती घरची घरी 1 तासभर काम करते. ती सकाळचं इथनं वैरण उचलायची, ह्या गव्हाणीत इथल्या इथं 10-15 मिनिटात वैरण टाकून होती. तर हा आपला फार्ममध्ये आपण सकाळचं स्टार्टिंग काम म्हणजे 6 आपण स्टार्ट करतो काम. सकाळी येणे, वरती गाय जिथं विश्रांतीला बसतात तिथलं काही शेण वगैरे पडलेलं असेल ते शेण उचलणे, हे मुक्त संचारमध्ये टाकणे. तिथून मग गाय आपले धाराला घेतली जाते. धाराला तिथं आपण आतमध्ये कड्या केलेल्या आहेत. तर एकंदरीत सगळ्या आधी गाय गुतवल्या जातात कडेला. मग तिथून पुढे एक प्रमाणे गाय आपण धार काढेल तशी तिला एक मुक्त संचारमध्ये सोडली जाते. परत रोजचं आपण आता सध्या 200 ते 250 लिटर रोजचं दूध आपलं संकलित होतं आपल्या गोट्यावरती. तर आपलं सर्व इथून दूध संकलित झालेलं आपलं दूध सर्व नेचर डिलाईट डेअरी फार्मला आपलं दूध गेलं जातं. मुक्त संचारचा फायदा म्हणजे काय आहे, आता काय होतं, माणसं जरी कमी असली आणि माणसं कमी असल्यानंतर ना, तुम्हाला सांगतो आता एवढ्या 30-35 गाय आहेत. त्या 30-35 गायांमध्ये आता ते 3 जण करणार आहेत. आमचं पप्पा, मम्मी आणि बारका भाऊ. मग त्या 3घांना काय होतं, सकाळचं काय 10-15 मिनटं तिथं शेण उचलायला, तिथं काय लय नसतं शेण. जे तुम्ही आत बघताय ना, ही बसायची जागा, तिथं शेण काय जास्त पडत नाही. मग आता ते शेण उचलायला 15-20 मिनिटाचा वेळ झाला. पण आता मुक्त संचारचा दुसरा एक फायदा म्हणजे दिवसभर ह्यांना पण विश्रांती मिळते. आपण ह्यांच्यापाशी नाही आलं तर ह्यांचा रवंत व्यवस्थित होतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या त्या, आणि काम कमी राहतं मुक्त गोठ्यात. आणि सकाळचं त्यांचं 6 वाजताची रुटीन चालू होतं. 15-20 मिनिटं शेण काढायला जातात, एक अर्धा ते 1 तास, जास्तीत जास्त 1.25 तास त्यांचं धाराही काढून ज्यावेळेस गाय 8 वाजताचं त्यांचं टायमिंग आहे. इथलं टायमिंग म्हणजे काय करतो आपण, तेव्हा तिथं त्यांनी कड्या जी केल्यात ना, ती कड्या ह्याच्यासाठी केल्या ते आपण, की प्रत्येक गायला आपल्या जी दूध देण्याची जी क्षमता आहे का नाही, त्याच्यानुसार जी पेंड टाकली, ती पेंड त्याच गायीने खावी ह्याच्यासाठी ती कड्या केल्या त्या. आणि ती गाय बघा तुम्ही बघताय, आता ही गाय आहे, ही गाय हिथं आहे. आता हिथं जी खुराक टाकतो आपण, ही हिथं सकाळचं अशी अडकवायची. गाय अडकावली की ही गाय ह्या गायचं खाऊ शकत नाही. ती तिला टाकलेली पेंड तिनंच खाल्ली पाहिजे. मग ह्याच्यासाठी ती कड्या केल्या त्या आपण. मग 8 वाजताची टायमिंग जे आहे, 8 वाजताचं टायमिंग साधारणपणे 1 तास 9:30 वाजता जे आपण परत सोडायच्या गाय. मग ह्यातलं दिवसभर थोडं खात्यात, पण 9:30 1 तास 1.5 तास काय वैरण ठेवत नाही त्या, काय नाही त्या. आणि नंतर ना पाणी, मग इथनं सोडायच्या, पाणी पिते. तिथं तुम्ही गव्हाणी बघा, इथं पाणी पिणार आणि निवांत जाऊन झाडाच्या सावलीला काय बसतात आणि गोट्यात काय बसतात. आता तुम्हाला ही झाडं जी दिसते ती, म्हणजे गाय तिथून खायच्या जी सोडल्या 1 तास 1.5 तास आपण गुतवले जातात सकाळनं. आणि हिथं आल्यानंतर ना, आता तुम्ही झाडं बघताय, झाडं ह्याच्यासाठी आहे ती. आता काही ऊन पडलंय, आपण सध्या उन्हात उभा आहे. आता ती गाय बघा कुठं बसल्यात, सावलीलाच बसलेले आहेत बघा. आणि पाऊस जरी आला तर पाऊस आल्यानंतर ना, एक बारकं कालवड सुद्धा तुम्हाला सांगतो इकडे बाहेर थांबत नाही. सगळं आतमध्ये ह्या पत्र्याच्या शेडमध्ये येतात. आणि दुसरं एक पाऊस आला, काय झालं, पावसात पण इकडे येतात
आणि ही पत्र्याचं जे पाणी आहे का नाही, पत्र्याचं पाणी ते इथं पडल्यानंतर गोट्यात पडतंय पाणी. मग त्याच्यासाठी आपण ह्याला पाईप टाकलाय आणि एका साईडला पाणी काढलंय बघा ह्याचं सुद्धा. ही बैठकीची व्यवस्था आहे बघा जनावरांची. म्हणजे काय होतं, ऊन लागलं, ज्याला कुठं सावलीत झाडाच्या बसायचं त्याने सावलीत बसायचं, ज्याला कुठल्याला इथं येऊन बसायचं त्याने इथं बसायचं. दोन्ही साईडनं झाड आहेत त्याच्यामुळं वातावरण इतकं थंड राहतं नाही. इथं वारं बिरं सगळं इकडले तिकडं जातं, त्याच्यामुळं काय गरम व्हायचं काय टेन्शन नाही इथं. आणि इथं पण ही जी अख्खा कप्पा आहे ना, तुम्ही जे आता आपण ज्या कप्प्यात आहे ती कप्पा आहे ते दुधाच्या गायांसाठी स्पेशलचा. तुम्हाला हो काही गाभण कालवडीत ना त्याचं दाखवतो तुम्हाला. ही सगळ्या गाभण आहे त्या कालवडीत. ही कालवड आहे बघा. आता हिला 6वा महिना 7वा महिना चालू झाला. चल हट, उठ उठ. तुम्ही बघा गाईची कालवडीची क्वालिटी बघा. हिला 6 महिना संपून 7वा महिना लागलाय बघा हिला. कालवड एकदम म्हणजे अशी चांगल्या क्वालिटीची कालवड आहे. आणि जी कालवड आहेत ना आपल्या स्वतःच्याच कालवडी सांभाळलेल्या, बाहेरनं गाय आणायच्या भानगडीत पडायचं नाही. स्वतःची कालवड जेवढी तुम्हाला तिला काय करायचं ती तुमचं तुम्ही घरची. ह्या जागेवरची कालवड जर हिथं येईल हिथं पिळली तर तिचं आजारी पडायचं प्रमाण सुद्धा इतकं कमी राहतं का नाही. तुम्ही ही सुद्धा बघा. हट चल उठ हट हट. आता हिला 8वा महिना संपत आलाय. 9व्या महिन्यात ही 2 दिवसात 9व्या महिन्यात जाते. ही सुद्धा घरच्या कालवडी, सगळ्या घरच्या कालवडी तयार करतोय आपण. कशासाठी? पिळायसाठी. बाहेरनं आणायची, पंजाबवरून आणायची, इकडनं आणायची, तिकडनं आणायची, त्यापेक्षा तुम्ही आपलीच कालवड जर तिला ज्या तेवढं ही करून तयार केली तर काय बाहेरनं आणायची गरजच पडत नाही ना आपल्याला. आणि ही पण कप्पा बघा तुम्ही. ही कोंबड्या आपण ह्याच्यासाठी सांभाळायचं आहे बरं का. कोंबड्यांचं काय होतं, आता ही शेण पडलंय, हे शेण पडलेलं काय होतं, आता ह्याच्यावर जर गाय बसली तर गाय बी खराब, म्हणजे गाय थोडीशी घाण होती ही त्याच्यावर. त्यामुळं हे कोंबड्या काय करतात 15-20 मिनिटात सगळं शेण हे हलवून टाकते त्या. आणि कोंबड्यांचा फायदा दुसरा एक होतो तुम्हाला सांगतो, अंडी आहे ती. आता ही जवळजवळ 100-110 कोंबड्या आहेत. त्या 100-110 कोंबड्यात कंटिन्यू रोजची 20-25 अंडी गावते ती. आज अंड 7 रुपयाला अंड आहे. आणि घरच्या कोंबड्यांची अंडी खायला काय, आता पोरं आहे ती, आम्ही घरी 7-8-10 माणसं आहे. मग त्याच्यामुळं पोरांना बी होते ती. आणि बाकीचं काय राहिलेलं ज्यांना माहिती आहे ते आपलं इथं येऊन 7 रुपयाला अंड घेऊन जाते तिथल्या आपल्या गोट्यावरून. कोंबड्यांचं सुद्धा आम्ही जागा एकदम व्यवस्थित केली. आणि संध्याकाळचं टायमिंग झालं की बाबा आता अंधार पडला, त्या टायमाला बरोबर कोंबड्या येते ह्या जाळीपाशी. एवढी जाळी कंटिन्यू उघडी असते आणि ह्या कोंबड्या सगळ्या ह्या जाळीत जाते त्या.